हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं, कबर उखडून फेकण्याचाही इशारा। औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्यानं संरक्षण दिल्यानं राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं। औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेमध्येच मतभेद। औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावरती खर्च करण्याची गरज नाही, प्रतापराव जाधव यांचं मत। तर कबर नको ही पक्षाची भूमिका, नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी GR काढा, कुणी अडवलंय, संजय राऊत यांचं आव्हान। तर औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही केलेल्या पापाची कबर खोदा, वडेट्टीवारांचा टोला। फडणवीस नव्हे तर राज्य सरकार औरंगजेबाप्रमाणे क्रूर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा यू-टर्न, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेचे विधिमंडळामध्ये पडसाद। भाजप आमदारांकडून पुन्हा गुन्हा दाखल करण्याची मागणी। 6 महिन्यांमध्ये आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार। खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा, बायकोच्या आड लपून उद्योग करत असल्याचा आरोप। तर सुप्रियाताईंनी आकाश पाहत दिवस मोजावेत, नितेश राणे यांचा हल्लाबोल। बरं झालं पक्ष फुटला आणि धनंजय मुंडे बाहेर गेले, सुप्रिया सुळे यांचा घणाघात। मुंडे पक्षात असते तर एकतर ते राहिले असते, नाहीतर आपण राहिलो असतो, सुळेंनी केलं स्पष्ट। लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही, अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही। नावं कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं केलं स्पष्ट। बीडमधल्या विना अनुदानित शिक्षकाच्या आत्महत्येचे विधिमंडळामध्ये पडसाद। संस्था चालकांवरती अजून गुन्हा का दाखल नाही, विरोधकांचा सवाल। स्वतःहून गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बीडमधल्या विकास बनसोडे हत्येप्रकरणी 6 जणांना अटक, 4 आरोपी अजूनही फरार। आरोपींना शोधण्यासाठी 2 पथकं रवाना। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या 5ही उमेदवारांचे अर्ज दाखल। भाजपचे 3 तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंचा उमेदवारी अर्ज दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत गुढीपाडव्याला एकाच मंचावरती असणार। नागपूरमधील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार। कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देण्याची मागणी। शिवजयंतीच्या निमित्ताने भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळं वेगळं अभिवादन। छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। तातडीनं तीर्थक्षेत्राचा दर्जाही जाहीर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।